नमस्कार. जानेवारी महिन्याची आध्यात्मिक ऊर्जा. जानेवारी 2026 वृषभ राशीसाठी एक सुंदर संदेश घेऊन आला आहे. जीवनात घाई नाही, पण स्थिरतेची खात्री आहे. हा महिना तुम्हाला शिकवणार स्वतःवर विश्वास ठेवायला, निर्णय शांतपणे घ्यायला. जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष द्या. काही गोष्टी उशिरा मिळतील, पण त्या योग्य वेळी योग्य पद्धतीने मिळतील. हा काळ आहे पायाभरणी करण्याचा, मजबूत पाया बनवण्याचा. यश लगेच नाही, पण टिकणारं यश मिळणार. करिअर, नोकरी सविस्तर. नोकरीत असलेल्यांसाठी हा महिना ग्रोथ मोड पेक्षा स्टेबल मोड, म्हणजे काम जास्त, जबाबदाऱ्या वाढणार, पण त्यातून नाव, विश्वास, इज्जत मिळणार. तुमच्या बॉसला वाटेल हा माणूस, ही व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे. ऑफिस पॉलिटिक्स. कुणीतरी तुमच्याबद्दल मागे बोलू शकतो, पण घाबरू नका. फक्त वाद घालू नका, रागात उत्तर देऊ नका, फक्त काम दाखवा. प्रमोशन, इन्क्रीमेंट. या महिन्यात पक्क काही नाही, पण मार्ग तयार होतोय. मार्च एप्रिल कडे छान संधी येऊ शकतात. नोकरी बदलायची जर फारच गरज नसेल थांबा, पण इंटरव्ह्यू देत राहा, नेटवर्किंग करा, प्रोफाईल अपडेट करा. हा महिना तयारीचा आहे. व्यवसाय, धंदा, खोल विश्लेषण. ज्यांचा व्यवसाय आहे हा महिना म्हणतो रिस्क कमी, प्लॅनिंग जास्त. नवीन शाखा, मोठा प्रोजेक्ट, भारी गुंतवणूक या महिन्यात टाळा. काय करायला हवं? जुने कस्टमर टिकवा, पेमेंट सायकल सुधारवा, छोटा पण कन्सिस्टंट नफा ठेवा. पार्टनरशी वाद, अहंकार टाळा. पार्टनर काही बोलला तर शांतपणे ऐका, कारण वाद झाला तर ऊर्जा, पैसा दोन्ही जातात. पैसा आणि आर्थिक प्रगती. मित्रांनो, वृषभ राशीसाठी जानेवारी 2026 पैशाच्या बाबतीत एक खास मेसेज घेऊन येतो. घाई नको. स्थिरता सर्वात मोठं यश आहे. हा महिना तुमच्या पैशाला वेग नाही देणार, पण सेफ्टी आणि सिक्युरिटी नक्की देणार. चला भागांमध्ये खोल समजून घेऊया. पैसा येतो, पण कसा येतो? या महिन्यात पैसे येतील. सॅलरी, फायदे, बोनस, पूर्वीचं अडकलेलं पेमेंट, लहान लहान इनकम सोर्स. पण हा पैसा असा असेल हळूहळू, प्लॅन, स्थिर. एकदम मोठा जॅकपॉट अशी अपेक्षा ठेवू नका. हा काळ आहे जमा करण्याचा, फाउंडेशन बनवण्याचा. खर्च, पण आवश्यक खर्च. हो, काही खर्च येणार, आणि हे खर्च घाबरवणारे नाहीत. बहुतेक खर्च असे असतील आरोग्याशी संबंधित, घराची दुरुस्ती, मुलांच्या शिक्षणावर, घरगुती आवश्यक वस्तू. विश्वास ठेवा, हे खर्च नुकसान नाहीत, हे आहेत इन्व्हेस्टमेंट इन सेफ्टी. चुकीच्या जागी पैसे अडकू नयेत. हा महिना एक इशारा देतो, झटपट श्रीमंत बनवा योजना. अनोळखी लोकांकडून इन्व्हेस्टमेंट ॲडव्हाइस. क्रिप्टोकरन्सी, ट्रेडिंग मध्ये ब्लाइंड रिस्क. लोन देणं इमोशनल डिसिजनवर. जेव्हा कुणी म्हणेल फक्त 3 महिन्यात पैसा डबल, तेव्हा मनात एकच वाक्य आठवा, वृषभ राशीसाठी स्टेडी मनीचाच विजय राहील. सेव्हिंग, महिन्याचा सर्वात मोठा मंत्र. जर या महिन्यात तुम्ही एक सवय सुरू केली, सेव्हिंग, तर पुढील वर्षभर आर्थिक तणाव खूप कमी होईल. एक साधा नियम, पहिल्यांदा सेव्ह, मग खर्च. सॅलरी आली की 20% थेट सेव्हिंग, मग EMI बिल, मग बाकी खर्च. हा नियम आयुष्य बदलतो. योग्य गुंतवणूक, शांत आणि सुरक्षित. जानेवारी 2026 मध्ये यावर लक्ष द्या. SIP लॉंग टर्म, 5 ते 10 वर्ष. RD, FD सेफ्टीसाठी. हेल्थ इन्शुरन्स, रिटायरमेंट प्लॅनिंग. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट म्हणजेच पेशन्स. 2 दिवसात रिझल्ट मिळत नाही. पैशाबद्दल मनाचा बदल. कधी कधी पैसा नसल्यासारखं वाटतं, पण खरं कारण असतं प्लॅनिंग नाही, खर्च अनियंत्रित, दुसऱ्यांशी कंपॅरिझन जास्त. म्हणून स्वतःला रोज सांगा, मी पैशाबद्दल शहाणे निर्णय घेतो. माझे प्रयत्न मला स्थिरता देतात. ही पॉझिटिव्ह माइंडसेट पैशाला योग्य दिशेने खेचते. कुटुंब आणि पैसा. पैशावरून घरात वाद होतात. या महिन्यात शांतपणे बजेट बनवा. सर्वांना समजवा, कुणावर दोष ठेवू नका. पैसा भांडणासाठी नाही, सुरक्षा आणि सोयीसाठी असतो. कर्ज असेल तर नवीन कर्ज घेऊ नका. अनावश्यक क्रेडिट कार्ड वापर कमी करा. हप्ते वेळेत भरा. थोडं थोडं करून कर्ज कमी करायचा हा चांगला काळ आहे. छोटा आर्थिक उपाय. शुक्रवार, थोडं गोड प्रसाद देवाला दाखवा आणि मनात म्हणा, माझं घर समृद्ध राहो, माझा पैसा योग्य ठिकाणी वापरला जावो. हे मन शांत करतं, निर्णय स्वच्छ होतात.
महिन्याचा आर्थिक मेसेज वृषभ राशीच्या मित्रांनो, जानेवारी 2026 सांगतो तुम्ही योग्य मार्गावर आहात. हळूहळू पण खात्रीशीर प्रगती. आज केलेली सेव्हिंग, आज घेतलेले शहाणे निर्णय उद्या तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवतील. रिलेशन मध्ये असलेल्यांसाठी, जर तुम्ही कुणासोबत रिलेशन मध्ये असाल तर हा महिना शिकवणार आहे. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकायला शिका. कधी कधी तुमचा स्वभाव असा असतो, मी बरोबर समोरचा चुकीचा. पण या महिन्यात हा ॲटिट्यूड बदलायला हवा. काय होऊ शकतं, जुने गैरसमज मिटतील, काही भावनिक संवाद होतील, पार्टनर तुमच्यावर जास्त विश्वास ठेवेल. फक्त लक्षात ठेवा, जास्त कंट्रोल करू नका, शंका ठेवू नका, भूतकाळ वारंवार काढू नका. रिलेशन स्ट्रॉंग होतं जेव्हा आपण जिंकतो नाही तर समजून घेतो. लग्नासाठी विचार करणाऱ्यांसाठी, ज्यांच्या जीवनात लग्न कमिटमेंटचा विचार सुरू आहे, हा महिना सांगतो आधी मन जाणून घ्या, मग निर्णय घ्या. घरच्यांशी चर्चा, पार्टनरची विचारसरणी, भविष्याची प्लॅनिंग हे सगळं शांतपणे करा. घाई करू नका. होकार नकार ब्रेकअप यापैकी काहीही रागात किंवा हट्टाने करू नका. शांतपणे वेळ घेऊन योग्य निर्णय घ्या. ज्यांचं ब्रेकअप झालं आहे, जर तुमच्या आयुष्यात एखादं नातं तुटलं असेल तर जानेवारी 2026 सांगतो त्या आठवणींची शिक्षा स्वतःलाच देऊ नका. तुम्ही चुकीचे नव्हते, त्या वेळेचं कर्म, परिस्थिती, भावना वेगळ्या होत्या. या महिन्यात स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, नवीन सुरुवातीला होकार द्या. भूतकाळावर दार बंद केलं की भविष्य स्वतः दार ठोठावायला लागतं. कुटुंब, घर, वातावरण, घरात जरा शांतता आणि स्थिरता, आई वडिलांबरोबर मोकळं बोलणं खूप फायदेशीर. घरात स्वच्छता, सुगंध, शांत मंत्र ठेवलात तर व्हायब्रेशन छान वाटेल. आरोग्य डिटेल, आरोग्य ठीक, पण वजन, पोट, साखर, गोड यावर लक्ष द्या. साधे नियम, रात्री हलकं जेवण, जास्त पाणी, रोज चालणं, स्क्रीन टाइम कमी, मन शांत ठेवा, शरीर स्वतः सुधारतं. मन, भावनिक ऊर्जा, वृषभ राशीचे लोक कधी कधी भूतकाळात अडकतात. हा महिना सांगतो जे झालं ते झालं, आता पुढे बघा. ध्यान, श्वसन, प्रार्थना खूप मदत करतात. विद्यार्थी, करिअर बिल्डिंग, अभ्यासात फोकस वाढेल, शिक्षक मदत करतील, स्पर्धा परीक्षा ठीक वेळ. मोबाईल, गेम्स, उशिरापर्यंत जागरण कमी करा. लकी गोष्टी, लकी दिवस सोमवार, शुक्रवार. लकी रंग पांढरा, हिरवा, क्रीम. लकी नंबर 6, 2. या दिवशी महत्त्वाचे काम सुरू केलं तर ऊर्जा साथ देईल. सोपे उपाय, शुक्रवारी गाईला रोटी, पक्ष्यांना दाणे द्या. घरात सुगंधी फुलं ठेवा. रोज 5 ते 10 मिनिट शांतपणे म्हणा नमः शिवाय. मन हलकं होतं, निर्णय स्पष्ट होतात. महिन्याचा अंतिम संदेश वृषभ राशीच्या प्रिय मित्रांनो, जानेवारी 2026 सांगतो धैर्य ठेवा, स्थिर रहा. आज केलेला संयम उद्याच्या आयुष्याला सुरक्षित बनवेल. तुमच्यासाठी हा महिना शांत, सुरक्षित आणि प्रगतीचा पाया घालणारा. कमेंट मध्ये ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहा आणि आपले विचार मांडायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.